आजी शनी महात्म्य वाचता वाचता मध्येच बोक्याला निहाळत होती. बोक्याची घरात काहीतरी लुडबुड चालली होती. तो इकडे तिकडे बघत काहीतरी हुडकत होता, निरखत होता. चिन्मयानंदा, मी बघते, गेले 4 दिवस अगदी गडबडीत दिसतोयस. बोलायला म्हणून फुरसत नाही तुला, तिनं चष्म्याच्या वरून पाहत म्हटलं. चाललेत उद्योग, सुट्टीच आहे ना. का रे, मघापासून टक लावूनचा बघत बसलायस? तुझं सामान बघतोय. माझं रे कसलं सामान? आजी, ही तुझी पुस्तकं आहेत ना, कृष्णावतार, आनंद रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी. हां, हवी आहेत का तुला? वाच की. मला नको, पण पानं सुटी झाली आहेत की, जुनी झालीत पुस्तकं. वाचतेस कशी? हल्ली कुठे वाचते? वाटलंच मला, मग मला देतोस? हल्ली कुठे वाचते? वाटलंच मला, मग मला देतेस? तुला? आजीला काही कळेना. हो, पण माझ्यासाठी नाही काही, मला द्यायची आहेत दुसऱ्या मुलांना. दुसऱ्या मुलांना? बोक्यानं मान डोलावली. त्यांना गोष्टी ऐकायच्या आहेत ह्या. तूच म्हणतेस ना, सगळ्या मुलांना ह्या गोष्टी माहीत हव्यात म्हणून. नेऊ? मात्र पुस्तकं परत मिळाली नाहीत तरी रागवू नकोस. मी लिहितो वर, बोक्याच्या आजीकडून सप्रेम भेट. की बोक्याच्या इंदिरा आजीकडून असं लिहू? लिही काहीही, जा घेऊन. ते हेही ने हवं तर सणांचं महत्त्व. हल्ली कुणाला माहीत नसतं कुठला सण का करतात, त्याचा महिमा काय. नुसता धांगडधिंगा चालतो. आजीनं असं म्हटल्यावर बोक्यानं तेही पुस्तक ताब्यात घेतलं. तो पुस्तकांच्या पानावर लिहू लागला. बोक्याच्या इंदिरा आजीकडून सप्रेम नाही, आशीर्वादपूर्वक भेट. ते झाल्यावर तो पुन्हा आजीजवळ येऊन बसला. आजी, ती चटई आहे ना कोपऱ्यात गुंडाळून ठेवलेली? बोक्यानं बोट दाखवलं. तिचं काय, तू वापरतेस ती? हो, दुपारी पडायला, नाहीतर कुणी आलं माझ्याकडे तर बसायला, आजीनं सांगितलं. पण चटईला भोक पडलंय की, आणि एका बाजूने थोडी फाटली आहे बघ. जुनीच आहे ती. ती मला देतेस? तुला? अगं, खाली त्या सभागृहात मुलांना बसायला लागते, अशी जुनीच बरी. तुला काय, बाबा एक सोडून 4 चटया घेऊन देतील. आणि शिवाय बाबांना आवडत नाही ना तू फाटक्या तुटक्या वस्तू वापरलेल्या. इतकी काही ती फाटली नाही. पण कशाला ठेवतेस जुनी? तुला नवी कोरी हवी. मी सांगेन बाबांना तुला आणून द्यायला. ती घेऊन जाऊ? बोक्यानं चटईला हात घातला. जा घेऊन, आजी म्हणाली. दादा येऊन तिथे उभा राहिला होता. त्यानं हे संवाद अर्धवट ऐकले. ताबडतोब त्यानं बोक्याला हटकलंच. काय रे चाललंय तुझं आजीशी बोक्या? काहीतरी हवं असेल. आजी सांभाळ हं, महाबिलंदर आहे. बोक्यानं दादाचं बोलणं मनावर घेतलं नाही, पण आजीनं लगेच बोक्याची बाजू घेतली. असं का बरं बोलावं विजयेंद्रा? त्याला काय ओळखत नाही मी? त्याला ओळखते, तुला ओळखते, प्रदीपाला ओळखते. तुझ्या बाबाला सुद्धा लहानाचा मोठा मीच केला ना. बाबांची गोष्ट वेगळी, दादा म्हणाला. का? तोही असाच हुशार होता. हो, हुशार आणि बिलंदरमध्ये फरक आहे आजी. काय बोक्या? दादानं चिडवायचा प्रयत्न केला, पण बोक्या मुळीच चिडला नाही. तो शांत होता. तुला हवं ते बोल, मी काही भांडणार नाही, तो म्हणाला. दादा कपडे बदलायला आतल्या खोलीत गेला तेव्हा त्याच्या मागोमाग बोक्याही गेला. दादा, तू हल्ली बॅडमिंटन खेळत नाहीस? त्यानं सहज म्हणून विचारलं. दादानं शर्ट काढता काढता थांबून संशयानं बोक्याकडं पाहिलं. नाही खेळत. तुला कशाला? तू मला खेळायला सांगितलंस तरी नाही खेळणार. दादा नेहमीसारखा खेकसला. बोक्या शांतच होता. तुला खेळायला नाही रे सांगत, पण तुझ्या त्या 2 रॅकेट्स होत्या, त्या कुठे आहेत सध्या? त्यानं विचारलं. असतील माळ्यावर. मला जरा हव्या होत्या त्या. कशाला? नको, जाऊ दे. सांग की, लाजतोस कशाला? सांगू, तू ट्रॉफी मिळवली होतीस ना आपल्या वाडीत. शिवाय कॉलेजच्या टीममध्ये होतास. हो, होतो. आमचे दोस्त म्हणतात, म्हणजे नानू म्हणतो, तुझ्या दादाच्या रॅकेट्स फर्स्ट क्लास होत्या. तसली रॅकेट मला मिळाली तर मीही चांगला खेळू शकेन. मी म्हटलं, तू नाही खेळू शकणार, माझ्या दादाचा गेमच चांगला होता. तो म्हणतो शक्य नाही. गाढव आहे तुझा दोस्त, त्याला काही कळत नाही.
दादा, माझ्या मनात त्याची चिरवायची होती. तुझ्या 2 रॅकेट्स घेऊन जाणार होतो. त्यांना कळू दे, नुसती रॅकेट चांगली असून चालत नाही. जा घेऊन, माळ्यावर बघ, पण गट तुटला असेल. आम्हाला चालेल, थोडे दिवस खेळून बघतो आम्ही. त्यांना नीट कळू दे, बॅडमिंटन म्हणजे खायचं काम नाही. आणि दादा, तुझी क्रिकेटची बॅट. दादा निघाला होता, तो थांबला. त्याचं काय? दांडा मोडला आहे ना. मी एकनाथ सुताराकडून बसवून घेतो आणि आम्ही खेळायला वापरतो. चालेल? दादा काही बोलायच्या आत बोक्याच घाईघाईनं म्हणाला, तू काही त्या प्रथमेशच्या भावासारखा चिक्कून आहेस. तो आपल्या वस्तूला हात लावायला देत नाही. सगळ्यांचं वाईट मत आहे त्याच्याबद्दल. बरं, जा घेऊन, नीट वापर म्हणजे झालं, दादानं सांगितलं. 5 मिनिटांच्या आत बोक्यानं माळ्यावर चढून दादाचं साहित्य ताब्यात घेतलं सुद्धा. दुसऱ्या दिवशी बोक्यानं आईला लाडीगोडी लावून सरबत करायला भांडं आणि ढवळायला पळी नेली. थोड्या वेळानं येऊन तो घरून काही पिंजारेकडून एकूण 16 ग्लासेस घेऊन गेला. 2 दिवसांनंतरही यातलं काही परत घरी आलं नाही. तेव्हा आईनं त्याला विचारलं तर म्हणाला, आणखी थोडे दिवस आम्हाला त्या वस्तूंची गरज आहे. परत आणून देईन मी. रागू नकोस आई, थोडे दिवस धीर धर. मी धीर धरते. त्यातला एक जरी ग्लास फुटला किंवा पळी स्टेनलेस स्टीलचं भांडं हरवलं तर बघ मी काय करते ते. आई दम भरत असताना बाबाही तिथे होते. कशाला ग ओरडतेस त्याला? काय चाललंय तुझं बोक्या? बाबांनी कौतुकानं विचारलं. काही नाही बाबा, आमचा उन्हाळ्यातला कार्यक्रम. तुम्ही म्हणाला होता ना, सुट्टी सुरू झाली तेव्हा आळसात वेळ घालवू नकोस, काहीतरी उद्योग कर. तेच चालू आहे, बोक्यानं सांगितलं. बाबा हसले. बोक्याचा हात धरून त्यांनी त्याला गॅलरीत नेलं. बस इथं बोक्या. मला सांग, काय चाललंय तुझं? बोक्या छोट्या स्टूलावर बसला. बाबा आराम खुर्चीत. बोक्यानं बाबांचा कौतुकाचा स्वर ओळखला. तो स्टूल आराम खुर्चीजवळ ओढून बसला. काही नाही हो बाबा. बाबा त्याला बघत राहिले होते. चेहऱ्यावर हसू होतं. बोक्या मग म्हणाला, बाबा तुम्ही प्रोत्साहन देताना मी काही नवीन केलं की तसे इतरांचे वडील देत नाहीत. फार कशाला, आई कुठे देते. कशाबद्दल प्रोत्साहन हवंय तुला? बाबांनी डोळे बारीक केले. तसं काही नाही, पण बाबा तुम्हाला एक विचारायचं होतं. बोक्यानं प्रस्तावना केली. तुम्ही नाही म्हणणार नाही ना? ते आधी कसं सांगू? तुम्ही नाही म्हणालात तर मला खूप वाईट वाटेल. असं तुम्ही हो म्हणणार याची मला इतकी खात्री आहे की माझ्या दोस्तांना पण सांगून ठेवलं. आता त्यांचा काय संबंध? या प्रश्नावर बोक्या काही क्षण थांबला. मग म्हणाला, बाबा तुमची ती सुंदर फोटोग्राफ्स असलेली पुस्तकं आहेत ना, ती जनरल नॉलेज, दुसरे महायुद्ध, लाईफ अंडर द सी वगैरे वगैरे बरीच आहेत. हो, दुर्मिळ पुस्तकं आहेत ती आणि महागसुद्धा. बरं, पण त्यांचं काय? समजा ती मी नेली कुठे? म्हणजे कायमची नाही हो, ती मी इतरांना दाखवायला नेतो आणि अजिबात खराब न करता आणून ठेवतो बाबा. बोक्याच्या डोळ्यात आणि स्वरात अजिजी होती. अरे पण तुझ्या ज्या मित्रांना बघायची आहेत त्यांना इथं बोलाव की, बाबांनी सांगितलं. ती नेहमीची मित्रमंडळी नाहीत आणि ते घरीही येणार नाहीत. बुजतील बाबा. मी अगदी खरं सांगतो. त्यांना ही पुस्तकं बघितली तर खूप खूप आनंद होईल, त्यांनाही आणि मलाही. मी संपूर्ण जबाबदारी घेतो बाबा. अरे पण बोक्या, माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? बोक्याच्या या प्रश्नावर बाबा मोठ्यानं हसले. तुझ्यावर विश्वास न ठेवून कसं चालेल? बरं ने, बाबा म्हणाले. बोक्या हे ऐकून इतका खुश झाला की त्याला आपला आनंद लपवता आला नाही. तो एकदम ही या असं काहीतरी ओरडला आणि आराम खुर्चीच्या हातावर त्याने बुक्के मारले. मला वाटलंच होतं, तो ओरडून म्हणाला. बोक्या खेळायला गेल्यावर बाबांनी आईला विचारलंच बोक्याचं सध्या काय चाललंय म्हणून. त्यांना त्याची ही गडबड नेहमीची वाटली नाही. आईनं लगेच सांगून टाकलं, तुम्हाला संशय असेल तर त्याला आधीच दम द्या, नाहीतर आपल्यालाच निस्तरायला लागेल. ती दोघं बोलत असताना आजी आतून हाका मारायला लागली. प्रदीपा, अगं सुनबाई.
काय ग आई, बाबांनी विचारलं. जरा सतरंजी दे रे मोठी हॉलमधली. वेणू अक्का आल्यात बसायला. अहो चटया आहेत ना तिथं, आईनं विचारलं. नाही ग, त्या नेल्या की, आजी म्हणाली. नेल्या? चिन्मयानंदानं एकीला भूक पडलंय म्हणाला म्हणून ने म्हटलं. मग दुसरीही घेतली. झुरळानं कुडतडली म्हणाला. बाबा तुला नवीन आणतील म्हणे. आणि आई बाबा एकमेकांकडे बघत राहिले. आईलाही आता गेल्या काही दिवसात बोक्यानं धूर्तपणं केलेल्या मागण्या आठवल्या. म्हणजे चाललंय तरी काय त्याचं, आईनं जरा धास्तावूनच विचारलं. कळेल लवकरच, बोक्याचे उद्योग लपून राहत नाहीत, बाबा म्हणाले. बोक्याचे उद्योग मग एके दिवशी अचानक उघडकीला आले. मग बालदोस्तांनो, काय असतील बरं हे बोक्याचे उद्योग? हे जेव्हा घरातल्यांना कळेल, त्याच्या आईला, बाबांना, आजीला, तेव्हा काय परिस्थिती असेल? कोण त्याच्या बाजूनं उभं राहील आणि कोण त्याच्या विरोधात, विशेषतः त्याचा दादा. सांगा बरं, काय होईल? कोणाकोणाला काय काय वाटतंय? हे सगळं ऐकूया मात्र पुढील भागात. तोपर्यंत स्टे ट्यून टिल नेक्स्ट व्हिडिओ अँड गुड बाय, गुड नाईट.